नाथ महाराज की वाल्या कोया नावाच्या डाकूने, वाल्या कोया नावाच्या लुटेराने, वाल्या कोया नावाच्या चोराने भगवंताचे 100 कोटी रामायण पूर्ण केले. किती केले? 100 कोटी रामायण पूर्ण केले. आणि त्याच कीर्तनामध्ये नामदेवराय बसलेले होते आणि नामदेवराय तिथून उठले, त्या कीर्तनामधून उठले आणि भगवंताकडे गेले आणि देवाला म्हणायला लागले, देवा 100 कोटी तुझे करीन अभंग. देवा मी तुझे किती कोटी अभंग करील? 100 कोटी अभंग करील. किती? 100 कोटी. त्यावेळेस भगवंत म्हणायला लागले, नामा बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता तीर कापे. नामा बोलणं सोपं आहे पण करणं फार कठीण. बोलायचं सोपं आहे पण करणं फार कठीण आहे. त्यावेळेस भगवंताला नामदेवराय प्रश्न विचारतात. म्हणे देवा माझा एक प्रश्न आहे, विचारू का? त्यावेळेस नामदेवराय भगवंत म्हणायला लागले, विचारा बाबा. कारण की नामदेवराय कोण होते? लढीवाळ होते, लाडके होते. विचारा म्हणे काय प्रश्न आहे तुमचा? त्यावेळेस नामदेवराय सांगायला लागले, मला सांगा वाल्या कोळी कोण होता? त्यावेळेस भगवंत सांगायला लागले, वाल्या कोळी डाकू होता, लुटेरा होता, चोर होता. मग नामदेवराय परत म्हणायला लागले, मग वाल्या कोळी जर डाकू होता, लुटेरा होता, चोर होता, तर मग या वाल्या कोयाने तुमचे 100 कोटी रामायण पूर्ण केले. मी किती युगापासून भजन गातोय? 4 युगापासून भजन गातोय महाराज. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युगापासून देवा मी तुझं भजन गातोय. आम्ही अभंग नाही लिहायचे, आम्ही काही इलेक्शनला उभं राहायचं का? नाही, आम्ही अभंग लिहिणार. त्यावेळेस भगवंत म्हणायला लागले, नामा काय म्हणे तुमचं? करायचं तुम्ही आणि निष्करायचं आम्ही? हा म्हणे देवा आमचं असंच असतं. मग त्यावेळेस भगवंत म्हणायला लागले, ठीक आहे करा. आणि भगवंताने सांगितलं, सरस्वती मातेला आदेश केला आणि सरस्वती मातेला सांगायला लागले की बैसावे जिव्हावरी नामयाच्या. नामदेवरायाच्या जिभेवरती बसा आणि भगवंताची किती 100 कोटी अभंग पूर्ण करून घ्या असं सांगितलं. महाराज नामदेवरायाच्या घरी 14 माणसं होती. किती माणसं होती? 14. आता माणसं राहिली नाही. हम दो हमारे दोन, पहिले दो जाने दो. हा नाही का? हम दो हमारे दोन, पहिले दो जाने दो. आमच्या गावात एका बाई 32 नातू आहे. दिवाळीला आली की निसते नातू मोजा ना. 13, 12, 14, 15, 16, 17, 32वाचा नंबरच येत नाही महाराज. तर दिवाळी संपून जाते. हा पण आता माणसं राहिले नाही. हम दो हमारे दोन, पहिले दो जाने दो. पण नामदेवराच्या घरी 14 माणसं होती आणि ही 14ही माणसं अभंग लिहिण्याकरता बसली. आणि बघता 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 96 कोटी अभंग पूर्ण झाले. किती झाले? 96 कोटी अभंग पूर्ण झाले. आणि 96 कोटी अभंग पूर्ण झाल्याच्या नंतर नामदेवरायचा अवतार संपला. बघा मला कर्म सांगायचंय. नामदेवरायचा अवतार संपला. अर्थातच देवाचे पार्षद नामदेवरायला नेण्याकरता आले आणि नामदेवराय तिथून पदस्थान झाले किंवा नामदेवराय तिथून निघून गेले. अवतार संपला आणि तेच उरलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळा. अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा येथून या. बघा तेच उरलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराला अवतार घ्यावा लागला. किंवा महाराज पुढे जाऊन सांगतात, प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी आणि उरले ते शेवटी लावी तुका. महाराज म्हणतात तेच उरलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता नामदेवरायाच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराला अवतार घ्यावा लागला. मग एका साधकाने तुकोबाराला प्रश्न केला, म्हणे का हो तुकोबाराय, असं एखादं सोपं साधन सांगा की जेणे नये होय यमाची यातना ऐसी या साधना करा काय. असं एखादं सोपं साधन सांगा की ज्याच्यापासून आम्हाला या कर्माच्या फेऱ्यामध्ये पडावं नाही लागणार किंवा या मृत्यू लोकांमध्ये जन्म नाही घ्यावा लागणार. असं एखादं सोपं साधन आहे का? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगायला लागले, आहे ना बाबा, अभंगाचं